नमस्कार, सुनंदाज किचन चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलवरती मंदिरात करतात तशी प्रसादाची लापसी बनवणार आहोत. साहित्य पाहूया. 1 वाटी गव्हाचा भरडा आणि 1 वाटी गूळ आणि तूप घेतलेला आहे. तर करूया रेसिपीला सुरुवात. भरडा टाकून देणार आहोत आपण. यामध्ये असा भरडा टाकून देणार. भरडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपावरती आपण छान असा परतून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत. गव्हाच्या भरड्यापासून लापसी अगदी लुसलुसीत बनण्यासाठी काही मी ट्रिक्स देणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. अशा प्रकारची लापसी प्रसादासाठी बनवतात. श्रावण महिन्यामध्ये ठिकठिकाणी मंदिरामध्ये अशी लापशी बनवतात बघा. खायला खूप छान अशी टेस्ट लागते. मंदिरात बनवलेली प्रसादाची लापसी सर्वांनाच आवडते. मीडियम आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर आपली लापसी म्हणजे अजिबात कच्ची राहत नाही. तर कमीत कमी 5 मिनिट आपल्याला छान असा हा दलिया लापसीचा भरडा भाजून घ्यायचा आहे. कलरही छान असा चेंज झालेला आहे. थोडासा तांबूस कलर आलेला आहे. थोडासा तांबूस कलर आलेला आहे. या पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत. याला दलियाही म्हटलं जातं, दलिया लापसी. तर आपण हे 5 ते 7 मिनिट छान अशी भाजून घेत आहोत. तुम्ही माझे पाठीमागेही 1 ते 2 व्हिडिओ पाहू शकता, लापसी व्हिडिओ. दत्त जयंतीलाही बनवला होता. घेतला होता त्याच वाटीने आपण पाणी ॲड करणार आहोत. आपल्याला जवळजवळ 3 वाट्याच्या वर पाणी घ्यायचं आहे. हे पहा, 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. बरोबर 3 वाट्यात पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपण गूळ नंतर ॲड करणार आहोत. तर 3 शिट्ट्या आपण करून घेऊया. हे पहा, छान अशी शिजलेली आहे. कुठेही कच्ची राहिलेली नाही. त्यात आपल्याला त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. त्यामध्ये आपण आता गूळ ॲड करणार आहोत. हा जो आहे गॅस चालू करायचा आहे. कारण शिट्ट्या झाल्यानंतर मी 10 मिनिट ठेवला होता ना कुकर थंड होण्यासाठी. आता परत गॅस चालू केलेला आहे. गूळ छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे. आणि इथे झाला आहे पहा गूळ मेल्ट. एवढी अशी लुसलुसीत पाहिजेच, जास्त कोरडी नाही करायची आपल्याला.
त्यामुळे आपण इथे जास्त पाणी घेऊन 3 शिट्ट्या केलेल्या आहेत. त्यामुळे लापशी आपली इथे लुसलुसीत झाली आहे. इथे आपण विलायची पावडर ॲड केलेली आहे, साखरेमध्ये बारीक केली होती. तुम्ही इथे जायफळसुद्धा घालू शकता, ऑप्शनल आहे. जायफळ घातल्याने अजून छान अशी टेस्ट येते. थोड्या वेळ आपल्याला झाकण ठेवायचे आहे. ॲड करत आहे यामध्ये. इथे आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करायचे आहेत, छान असे फ्राय करून. इथे एका पळीमध्ये तूप घेतलेलं आहे राहिलेलं, आणि यावरती मी ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेत आहे. कडकडून दिल्यानंतर मग आपल्याला ड्रायफ्रूट यामध्ये पाहिजे तर घालू ॲड शकता, करून नाही फ्राय करून घ्यायचे आहेत. इच्छेनुसार आहे. ड्रायफ्रूटसुद्धा ऑप्शनल आहे. खोबऱ्याचे कापही, ओला नारळाचे कापही तुम्ही घालू शकता. छान असा कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. परत आपल्याला हे लापशीवरती घालून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स. तर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. तर झाली आहे आपली लापशीची रेसिपी तयार. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सुंदर अशी ड्रायफ्रूट्स खूप सुंदर दिसत आहेत. तर झाली आहे आपली रेसिपी तयार. मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला येतील. धन्यवाद.